त्या ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्ततेस गती देत महा मेट्रो नागपूरने रीच टू ए ऑटोमोटिव्ह चौक ते लेखानगर या मार्गावर रूळ बसवण्याच्या कामास औपचारिक सुरुवात केली असून या अंतर्गत उन्नत व्हायाडक्टर फ्लॅश बट वेल्डिंग FBW मशीनचे विशेष उचल कार्य 130 मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनद्वारे यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. ऑटोमोटिव्ह चौक ते लेखानगर दरम्यानचा सुमारे 6.5 किलोमीटर लांबीचा हा विभाग नागपूर मेट्रो फेज 1 मधील ऑरेंज लाईनचा महत्त्वाचा विस्तार आहे. नागपूर महापालिकेत भाजपनं महापौर पदासाठी नीता ठाकरे यांना तर उपमहापौर पदासाठी लीला हाथीबेड यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं महापौर पदासाठी स्नेहल ठाकरे तर उपमहापौर पदासाठी विवेक निकोसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभेत बेशिस्त वर्तन केल्याबद्दल विरोधी पक्षांच्या 8 खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आलं आहे. यात भंडारा गोंदियाचे प्रशांत पडोळे यांच्यासह काँग्रेसच्या 7 तर माकपच्या 1 खासदाराचा समावेश आहे. महावितरणाचा ताळेबंद सुधारण्यासाठी प्रशासनाने कडक ॲक्शन प्लॅन राबवण्यास सुरुवात केली आहे. नागपूर येथे झालेल्या आढावा बैठकीत कार्यकारी संचालक वित्त आणि लेखा स्वाती व्यवहारे यांनी कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. लेखापरीक्षणातील त्रुटी दूर करण्यासाठी शून्य त्रुटी मोहिमेवर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन MCAच्या सर्वोच्च परिषदेच्या निवडणुकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणुकांच्या अगदी 2 महिन्याआधी MCAच्या सर्वसाधारण सभेत 400 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आल्यानं कायदेशीरपणा, निष्पक्षता आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण होतात असं नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने 6 जानेवारीला या निवडणुकांना स्थगिती दिली होती. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.